गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. केवळ पंढरपूर विधानसभा मतदारसंघच नव्हे तर 4 विधानसभा मतदारसंघात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे. त्यामुळे विठ्ठल परिवाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशीच भावना वेळोवेळी राज्यात सत्तेत असलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि विविध पक्षांनी घेतल्याचं दिसून आलं. बरोबर 2 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी विजय संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेणूनगर गुरसाळे येथील कारखाना स्थळावर आले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाचे पुढील 3 महिन्यात पुनर्गठन करू असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि पुढे तो पूर्णही केला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास ऑक्टोबर 2024 मध्ये NCDCच्या 347 कोटी रुपयांच्या कर्जास राज्य शासनानं थकमी दिली आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील आर्थिक संकट टळलं. देवेंद्र फडणवीस हे विठ्ठल कारखान्यावर आले असता चेअरमन अभिजित पाटील यांनी त्यांच्याकडे अनेक मागण्या केल्या होत्या. पुढे अभिजित पाटील हे माढ्यातून शरद पवार यांच्या पक्षाचे आमदारही झाले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अभिजित पाटील यांचे स्नेहबंध पक्षात येत राहिले आणि याचमुळेच पहिलीच टर्म असतानाही आमदार अभिजित पाटील यांना विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदाची संधी मिळाली. तसेच आमदार अभिजित पाटील हे महायुती सरकारकडे करीत असलेल्या विविध मागण्यांची दखल घेतली गेली आणि यातूनच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विना अनुदानित तत्वावर कृषी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनानं 6 मे 2026च्या शासन आदेशानं जाहीर केलाय. त्यामुळे जवळपास 30,000 शेतकरी सभासद असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी निगडीत विठ्ठल परिवारातून समाधान व्यक्त केलं जात आहे. तर या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत आमदार व कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे यशस्वी पाठपुराव्याबद्दल अभिनंदन केलं जात आहे.